कोल्हापूरमध्ये आलो आणि जे प्रलंबित प्रश्न होते बरेचसेच त्यासाठी आज बैठका लावलेल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे खनिज विभागामार्फत 2018पासूनचा निधी प्रलंबित होता त्याबद्दल आज बैठक झाली. जवळजवळ 22,35,00,000 रुपये निधी हा तसाच आपण पडून होता आणि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याचं वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि ती बैठक आज संपन्न झालेली आहे. दुसरा आज वैद्यकीय विभागाचा विशेषतः CPR त्यानंतर सिव्हिल सर्जन आणि DHO यांची बैठक घेऊन आपल्याला चांगल्या सुविधा कशा देता येतील याची एक बैठक आज पार पडलेली आहे. आणि दुपारी आंबेओळ उत्संगी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे की हजारो वर्षापासून आई अंबाबाईचं निवासस्थान करवीर नगरीमध्ये आहे आणि हे अनेक वर्ष चिरंतन राहणार आहे. आता तेथील ज्या सुविधा करणं आणि एक जुन्या शहरामध्ये ते असल्यामुळं त्याचा विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करायच्या असतील तर थोडंसं तिथले रहिवासी थोडंसं व्यापारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. 1,000 कोटी रुपयाचा तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे. परवा 29 तारखेला अजितदादा पवार येणार आहेत त्यावेळी पुन्हा त्याचं सादरीकरण केलं जाणार आहे. तर जवळजवळ सगळ्याच व्यापाऱ्यांनी रहिवाशांची परवा माझी बैठक झाली आणि त्यांचं पुनर्वसन कसं करावं, त्यांना पुनर्वसनाचा मोबदला कसा द्यावा, किती द्यावा आणि त्याला चांगलं कसं पुनर्वसन करता येईल यासाठी पुन्हा आज दुपारी बैठक आहे. आंबेओळ उत्संगी ह्या प्रकल्पग्रस्तांची बैठक आहे आणि नंतर मला वाटतं की सगळ्यात अंबाबाईचं जर आपण विकसित करू शकलो म्हणजे आपलं जे आता स्वप्न आहे ते तर 20 या भाविकांच्यामध्ये वाढ होईल. आणि तुम्ही आजच मी कुठल्या तरी एक प्रसारमाध्यमात बघितलं की एकेका तीर्थक्षेत्रामध्ये किती लोक येत आहेत आणि किती त्यामुळं लोकांना रोजगार मिळालेला आहे, किती उत्पन्न मिळालेले आहे याचेसुद्धा आकडे आश्चर्यकारक आहेत. आणि तसं जर आपण करू शकलो तर फार मोठी GDPमध्ये आणि आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडेल असं मला वाटतं. पण या अंबाबाईचा जो तीर्थक्षेत्र अनेक नागरिकांचं जे होतात त्या ठिकाणी व्यावसायिकाचा कशी त्यांची मनधरणी येते आपण त्यांना विचारत न घेता हा आराखडा सादर केला. त्यांना परवादिवशी मी बैठक घेतली, त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांच्यासमोर आम्ही सादरीकरण करू, त्यांना आपण पटवून देऊ आणि शेवटी हे चिरंतन टिकणार आहे. थोडंसं सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मनोज जरांगे पाटील आहेत ते मुंबईच्या विषयावरच आले तसं म्हणता येईल तरी देखील सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही. आव्हान करते की आंदोलन मागं घ्या. नाही ह्याच्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या. मला वाटतं दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ 54 लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या. त्यांनी त्यांचं रेकॉर्ड तपासलं. हैदराबादला गेले, मोडी, पारशी, उर्दू हे सगळं दस्तऐवज बघून त्यांनी कुणबी दाखल्याचा सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन. त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला. सर्व अधिकारी रात्र दिवस करतायत आणि मराठा समाज हा मागास आहे ठरवण्याचं काम सुरू आहे. ते पूर्ण झालं की यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाचं कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ. आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं जरांगे साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतंय. सर्वेक्षणामध्ये अनेक त्रुटी दिसून येतात कारण जी प्रश्नावली उपस्थित केलेली आहे त्या प्रश्नावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. जेवढे प्रश्न आहेत तेवढे त्या स्पेसिफिक कॅन्डिडेटकडून माहिती घेतली जात नाही. ठराविक काही 10-12 प्रश्नांची माहिती घेतली जाते. नाही त्याची काही माहिती माझ्याकडे नाही परंतु मी निश्चितपणे ह्याची माहिती घेईन. परंतु मला वाटतं की मराठा समाजाला मागास ठरवण्याचं काम हे युद्धपातळीवर चालू आहे. नाही युद्धपातळीवरती काम चालू आहे. मात्र जिथं सर्वेक्षण होत आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी घरात गेल्यानंतर मुस्लिम हे ओपनमध्ये मोडतात. मात्र त्या ठिकाणी मुस्लिमांच्या 13 पोटजाती आहेत त्या केलेल्या आहेत. त्यामुळं कोल्हापुराचा जर विचार करायचा झाला तर अनेक हजारो अशी कुटुंब आहेत की ज्यांना
आज आपलं जे आरक्षणाच्या बाबतीतलं मत आहे ते नोंदवता येत नाही आहे. त्यामुळे काल यादवनगरमध्ये खूप मोठा संभ्रम आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्या लोकांना सुद्धा जे आरक्षण सर्वे करण्यासाठी गेलेले लोक आहेत त्यांना परत फिरावं लागलेलं आहे. नाही, आता ह्या ज्या त्रुटी आहेत त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू. नाही, यापूर्वी आपल्याला माहिती आहे की जो पाटगाव धरणामधून पाणी ते उचलून खाली आणून पुन्हा वरती नेऊन त्या जलाशयाचा वापर करून ते वीज निर्मिती करणार होता असं त्याला मान्यता दिलेली होती. परंतु आपल्या त्या पाटगावच्या धरणामधून आपण पाणी देणार नाही ही भूमिका जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी घेतली आणि विशेषतः भोदरगड तालुक्यातील जनतेने घेतली आणि ते मला वाटतं अडाणीच्या लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याने कालच पत्र मलाही पाठवलं की हा प्रकल्प त्यांनी रद्द करण्याचं ठरवलेला आहे. मला वाटतं हा लोकांचा विजय आहे. शरद पवार आहेत ते साक्ष नोंदवत आहेत. सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आहे. शरद पवार तब्बल 29 वर्षांनंतर आता विधानसभेत दाखल झाले. नाही, आता ही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं आता त्याच्याबद्दल जास्त बोलणं उचित नाही. काल रोहित पवार गेले त्यावेळी सुप्रिया ताई येथे रस्त्यावर पोहोचल्या. रुपाली चाकणकर म्हणतायत की आत्ताच सुप्रिया ताईंना आंदोलन अजितदादांच्या वेळी का उतरलं नाही, ते खरं आहे की आता अनेक लोकांना यापूर्वी ईडीमध्ये बोललं होतं त्यावेळा सुप्रियाताई कुठे दिसल्या नव्हत्या. ही प्रकर्षानं रुपालीताई चाकणकरने आठवण करून दिली असेल. उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये भुजबळांना कुठेतरी युती सरकारने डावले असं वाटते का? कारण एकाही कार्यक्रमात त्यांचं नाव नाही. नाही, आता हे बघा, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे. भुजबळ साहेब आज कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत. त्यांना जे जिल्हे राहिलेले आहेत की जिथं पालकमंत्री नाहीत आणि जिथं जिल्हाधिकारी करणार आहेत तिथं त्यांना विचारण्यात आलं असेल. कदाचित त्यांना ते गैरसोयीचं असेल म्हणून ते गेले नसतील. तटकरे जे आहेत त्या नाही. घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्याचा चौकशी झाल्यानंतर यात घोटाळा झाला नसल्याचं नाही, मला ते काय विशेष माहिती नाही. काल A.Y. पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांना बढतीही देण्यात आली. नेमके हे बिजली कारखान्याच्या निवडणुकीनिमित्तानं अशा पद्धतीनं त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आता सगळीकडे आहे. नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय असं एक उपस्थित होतं. आता 10 वर्ष ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच असं सांगितलं की मी स्वतःच जाऊन अजित पवार आणि तटकरे साहेबांना विनंती केली होती की यातून मला मुक्त करावं आणि मी त्यांना उपाध्यक्ष हे प्रदेश केलेला आहे आणि 10 वर्षानंतर हे झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे. पार्थ पवारांची भेट घेतलेली आहे. तुमच्या पक्षात प्रवेश करायचा काय काय मला काही माहिती नाही. याच्याबद्दल काय मला माहिती नाही. साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जननायक नाही तर नवीन युगाचे प्रवर्तक आहे अशा पद्धतीचा केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव केलेला आहे. आपल्या काय 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 मोदी हे या नवीन युगाचे प्रवर्तक आहेत अशा पद्धतीचा एक ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेला आहे. नाही, आता आपण बघितलं असेल की गेले 10 वर्षामध्ये त्यांनी या देशासाठी केलेलं काम आणि या देशाचे आर्थिक स्तर आणि व्यक्तिगत त्यांनी राबवलेल्या योजना किंवा या देशहिताची अनेक योजना, मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोजगार असेल, गरीब लोकांना दारिद्र्याचे वर्ग आणायचं काम असेल, हे अभूतपूर्व काम आहे. त्यामुळं त्यांना जननायक ही पदवी देणं योग्य असं मला वाटतं. एनडीएच्या विरोधात इंडिया आघाडीनं हे याची खात्री आम्हाला होतीच की अनेक पक्ष आलेले आहेत, हे पुढे टिकणार नाहीत आणि ते एकाच एक अशी लढत देऊ शकणार नाहीत. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. संभाजीराजे काँग्रेसच्या एकंदरीत आता त्यांची चर्चा चालू आहे. ते काय मला नाही, माझी आणि संभाजीराजेंची भेट झालेली नाही. मी भेट झाली तर ही विचारीन आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मी सांगेन. याच्यावर अनेक वेळा उत्तर दिले की आम्ही. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मला उच्च न्यायालयाने हे दिला होता दिलासा. त्यामुळे उच्च न्यायालयात अजूनही प्रकरण माझं पेंडिंग आहे. आणि मंत्रिमंडळाने 5 तारखेला फेब्रुवारीला जायचं हे असं मीही प्रसारमाध्यमात वाटलं. ते जात असलं तर मी जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की कागलला फार मोठ्या प्रमाणात मला वाटते इतक्या म्हणजे भावनिक वातावरणात आमचा
हा रामोत्सव आमचा जाहीर हे झाला की आपण दिवसभर आम्ही त्यामध्ये तल्लीन झालो होतो. जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कधी होणार? आज आपलं शेंडा पार्कचं हॉस्पिटलची पायाभरणी आणि आमच्या विस्तारित इमारतीचं पायाभरणी हे उद्घाटन हे अमित शहा साहेबांनी करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी अजून तारीख दिलेली नाही, पण यायचं मान्य केलेलं आहे. कारण एका कार्यक्रमाला असे असले की त्या ठिकाणी आंबेडकर जात नाहीत. आता ते दोघांना तुम्ही विचारलं पाहिजे ना, ते एकमेकाला का टाळतात हे. संजय राऊत असंही म्हटले की 70 कोटींचा आरोप झाला, तुरुंगात टाकले. एका मांडीवर अजित पवार आहे, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ आहेत आणि खांद्यावर प्रफुल्ल पटेल आहे. आता ते त्यालाच विचारलेलं पाहिजे ना. मग अशी बोललो की मी याचं उत्तर. नाही ठीक आहे, आता ते जामिनावर सुटलेले आहेत ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.